वेलकम बॅक टू आवर चॅनल ऑनलाईन स्कूल। आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 7वीचा पाठ क्रमांक 8 बक्षीस या पाठाचे स्वाध्याय सॉल्व करणार आहोत। जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल। तर चला सुरू करूया। पाठ क्रमांक 8 बक्षीस स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर। प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्याचा अ आहे, प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्य कशाचा अभ्यास करणार होता? त्याचं उत्तर असं आहे, प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्य प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करण्याचा मार्ग आणि पिशव्यांच्या अतिवापराचे दुष्परिणाम याचा अभ्यास करणार होता। आता त्याचंच आ आहे, आपण प्लास्टिकच्या पिशव्यांतून काय काय आणतो असे आईने चैतन्याला सांगितले। तर याचं उत्तर आहे, आपण प्लास्टिकच्या पिशव्यांतून दूध, तेल, भाजी, फळे, फुले आणतो असे आईने चैतन्याला सांगितले। त्याचंच ई आहे, चैतन्याच्या आईने तिच्या आईला काटकसरी सुगृहिणी का म्हटले आहे? त्याचं उत्तर आहे, चैतन्याच्या आईची आई आजोबांच्या जुन्या पॅन्टच्या कापडाच्या पिशव्या शिवायची, म्हणून तिला काटकसरी सुगृहिणी असे म्हटले आहे। आता पुढचा प्रश्न आहे ई, प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना कोणता उपदेश केला? त्याचं उत्तर आहे, प्रत्येकाने एक तरी झाड लावणे व ते जगवणे गरजेचे आहे। तसेच आपली जीवनशैली पर्यावरणपूरक असायला हवी असा उपदेश प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना केला। आता प्रश्न क्रमांक 2 आहे, पाठाच्या आधारे खालील वाक्ये योग्य घटनाक्रमाने लिहा। इथं काही वाक्य दिलेली आहेत, याला आपल्याला योग्य घटनाक्रम लावून लिहायचं आहे। तर याचं उत्तर मी असं लिहिलेलं आहे, याचा पहिला घटनाक्रम आहे, चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला। त्याच्यानंतर दुसरा आहे, चैतन्याने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले। तिसरा आहे, महिना अखेरीला चैतन्याने पिशव्या मोजल्या। आणि चौथा घटनाक्रम आहे, बाईंनी वर्गात चैतन्याचे कौतुक केले। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील आकृती पूर्ण करा। बाईंनी मुलांना व्हिडिओ क्लिपद्वारे पटवून दिलेल्या गोष्टी। तर इथं ते गोष्टी आपल्याला लिहायची आहे जे बाईंनी मुलांना पटवून दिले होते या प्रकल्पाच्या माध्यमातून। तर याची पहिली जी गोष्ट आहे ती आहे, प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते जमिनीचा कस घालवते। दुसरी आहे, प्राण्यांचा जीव घेते। तिसरा आहे, जलचरांना धोका पोहोचवते। आणि चौथा आहे, वायू प्रदूषण करते। तर या प्रकारे आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे। पुढचा आहे, खेळूया शब्दांशी। त्याचा अ आहे, खालील शब्दांचे वचन बदला। इथे शब्द दिलेले आहे, जसे पिशवी, डबा, महिना, चहा, गोष्ट, बरणी। तर याचे आपल्याला वचन बदलून लिहायचे आहे। तर याचं उत्तर असं आहे, पिशवी, पिशव्या, डबा, डबे, महिना, महिने, चहा, चहा, गोष्ट, गोष्टी, बरणी आणि बरण्या। आता पुढचं आहे आ, खालील पर्यायामधून योग्य अर्थाचा पर्याय शोधा। पहिला आहे, पोटात गोळा येणे। पहिला आहे याचा पर्याय, पोटात दुखणे, पोट फुगणे किंवा भीती वाटणे। तर याचं उत्तर आहे, भीती वाटणे। आ आहे, हातभार लावणे। याचे पर्याय आहेत, भार उचलणे, मदत करणे किंवा हात लावणे। तर याचं उत्तर आहे, मदत करणे। आणि ई आहे, पाठ थोपटणे। याचे पर्याय दिलेले आहेत, कौतुक करणे, पाठीवर मारणे किंवा पाठीमागे बोलणे। तर याचं बरोबर उत्तर आहे, कौतुक करणे। आता पुढचं आहे ई, खालील वाक्यातील नामे ओळखा। तर याचं अ आहे, आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या कचऱ्याच्या डब्यात टाकतो। तर या वाक्यामधील आपल्याला नामे कोणकोणती आहे ते ओळखायची आहे। तर याचं उत्तर असं आहे, प्लॅस्टिक, पिशव्या, कचरा आणि डबा हे सगळे नामे आहेत। त्याचं पुढचं आहे आ, 4 पिशव्या होत्या। तर याचं उत्तर आहे, पिशव्या। ई आहे, विज्ञान युगातले खरे नागरिक वर्गात आकार घेत होते। तर याचं उत्तर आहे, विज्ञान युग, नागरिक, वर्ग आणि आकार। आता पुढचं आहे ई, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा। तर शब्द दिलेले आहे, गरमागरम, हातभार, बाजारहाट आणि दुकानदार। या शब्दामध्ये अजून कोणकोणते शब्द लपलेले आहेत ते आपल्याला लिहावे लागणार आहेत। तर सर्वप्रथम आहे गरमागरम। याच्यामध्ये आहे गर, गम, रग, रमा, माग, मार, मग, मर, गरम आणि मगर। पुढचा आहे हातभार। तर याच्यामध्ये आहे हात, हार, तर, भात, भार, रहा, रथ आणि भारत।
पुढचा आहे बाजारहाट. याच्यामध्ये बाजा, बाजार, जाट, रहाट, हाट, हार आणि टर. आणि पुढचा आहे दुकानदार. तर याच्यामध्ये दुकान, कान, कार, नका, नर, तान आणि दार हे शब्द लपलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे ओ. खालील आकृतीत करी हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. वान हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा. तर इथे आपल्याला करीचे जे प्रत्यय लावून शब्द दिलेले आहे ते आहेत भाडेकरी, देणेकरी, शेतकरी, पहारेकरी आणि वारकरी. तर त्याचप्रमाणे आपल्याला वान हे प्रत्यय लावून पुढील शब्द पूर्ण करायचे आहेत. तर ते या प्रकारे त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. धनवान, गुणवान, दारवान, भाग्यवान आणि पुण्यवान. आता पुढचं आहे खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. तर इथं काही चौकट दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये काही म्हणी लपलेल्या आहेत. ते ओळखून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर जी पहिली चौकट आहे त्याचं उत्तर आहे गर्वाचे घर खाली. दुसरी जी चौकट आहे त्याच्यात जी म्हण लपलेली आहे त्याचं उत्तर आहे आयत्या बिळावर नागोबा. आणि तिसरी जी चौकटीत म्हण लपलेली आहे तिचं उत्तर आहे खाण तशी माती. तर या प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहावं लागणार आहे. आणि पुढचा आहे उपक्रम. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराची कारणे शोधा. प्लास्टिकऐवजी कोणकोणत्या वस्तू किंवा साधनांचा आपण वापर करू शकतो त्याची यादी तयार करा. आता हा उपक्रम आहे म्हणून हे तुम्हाला स्वतःला याची यादी तयार करावी लागणार आहे. खालील रिकाम्या पाट्यांवर प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भातील घोषवाक्य तयार करून लिहा. हे पण तुम्हाला स्वतःला घोषवाक्य तयार करायचे आहे. आणि इथं मी काही घोषवाक्य दिलेले आहे, याप्रमाणे तुम्ही तुमची घोषवाक्य तयार करून लिहू शकतात. तर पहिला आहे प्लॅस्टिकचा वापर टाळा. दुसरा आहे प्लॅस्टिकच्या वापराने प्रदूषण वाढते. आणि तिसरा आहे प्लॅस्टिकचा वापर आता बंद, शुद्ध पर्यावरणाचा धरा छंद. तर या प्रकारे आपल्याला हा उपक्रम करायचा आहे. तर या पाठाचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला समजल्या असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. गुड बाय.